मित्रांनो, आज आपण केंद्रप्रमुख परीक्षेची जी काही महत्वाची अपडेट आहे, त्या आलेल्या आहे वेबसाईटवर. तर ते आपण काय अपडेट आलेले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. केंद्रप्रमुख परीक्षा नुकतीच तुम्ही दिलेली होती. तुमचा निकाल पण लागलेला होता आणि निकाल लागल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतंय, की बाबा आपला जो काही स्कोर आहे, ते स्कोर कार्ड कधी येईल? तर ते स्कोर कार्ड आता आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुन्हा अजून कोणती माहिती तुम्हाला एडिट करायची आहे. ज्यांचा स्कोर चांगला आलाय किंवा ज्यांनी परीक्षा दिली, त्यांनी सर्वांनी ही माहिती आता भरायची आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जे काही तुमचे मित्रांचे ग्रुप असतील, तुमच्या शाळेचे काही तुमचे शिक्षकांचे ग्रुप असतील, त्या शिक्षकांच्या ग्रुपवर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. कारण चुकूनही तुम्ही ही माहिती मिसमॅच करू नका. त्यानंतर ही जी माहिती आहे ती तुमची सगळे तुम्हाला सगळ्यांना फिलअप करायची आहे. चल तर मग आपला हा हाडकीसर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण वेबसाईटवर जाऊ, MSc पुणे. माझ्या MSc पुणे म्हणजे आपली जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर आपण जाऊया. कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे येणार आहेत. इथे पाहिलं तुम्ही तर पहिला टॅब तुम्हाला दिसत आहे इथे. हा जो काय पहिला टॅब दिसत आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. आता येथे जर आपण गेलो तर येथे आपण गेल्यानंतर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला मेन विंडो आपल्याला ओपन झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जर थोडंसं पाहिलं तर आपल्याला येथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही टॅब दिसत आहे आपल्याला, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं, हे पहा मी इथे रीड करतोय. त्यामध्ये दिसलं तर तसं वाचू आपण. समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET किंवा CTT माहिती भरण्यासाठी खाली त्यांनी एक लिंक दिलेली आहे. आणि ही जी काही लिंक दिसत आहे तुम्हाला, तर ही लिंक दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा 16 म्हणजे काय आहे ती 16/3/2024 पासून म्हणजे आजपासून ते 21/3/2024 पर्यंत ही माहिती तुम्हाला आहे ना, ती उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्यानंतर पुढे रिस्पॉन्स शीट, इथे पहा रिस्पॉन्स शीट. ती रिस्पॉन्स शीट आहे, ती पण तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला खाली त्यांनी लिंक दिलेली आहे. आणि रिस्पॉन्स शीट तुम्हाला 16/3 पासून ते 31/3 पर्यंत ही माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही माहिती आहे. पुढे ठीक आहे, आता आपण आपल्या मेन गोष्टीकडे जाऊया. इथे पहा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की अ, समूह साधन केंद्र समन्वय ची काही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि दुसरा जो काय आहे तो म्हणजे समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा. हे काय जे तुम्हाला दिसतंय न्यू न्यू म्हणजे न्यू अपडेट आलेले आहेत. आता हे काय अपडेट आहेत त्याही आपण पाहूया. तर पहिले आपण ह्याच्यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे एक दुसरा टॅब दिसेल. हे पहा इथे 1, 2, 3. आता हे जे काय आहेत, त्यामध्ये सगळ्यात वरती पाहू आपण काय दिलेलं आहे. तर सगळ्यात वरती जर आपण पाहिलं तर इथे पहा समूह साधन केंद्र समन्वयक मराठी विभागीय स्पर्धा परीक्षा ह्याचं काय आहे ते रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घेण्याची लिंक आहे. आता ही रिस्पॉन्स शीट आहे ती आपण पाहूया. त्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आता रिस्पॉन्स शीट इथे ओपन व्हायला थोडासा वेळ लागेल कारण आत्ताच ही जी काय आहे ती त्यांची नोटीस आलेली आहे. आत्ताच या अपडेट आलेले आहेत. त्यामुळे थोडंसं याला एक 15 ते 10 ते 15 सेकंद लागतील. आता इथे पाहिलं आपण तर पहिला आपण महत्वाचं काय आहे, तर ते पहिले 3 मुद्दे आपण पाहून घेऊ इथे काय सांगितले. तर ही माहिती सगळी इंग्रजीमध्ये भरा. हा जो काही फॉर्म येतो. आता जर तुम्ही पाहिलं हा जो फॉर्म आहे आपल्याला ह्याच्यामध्ये माहिती क्लिक करायची आपल्याला. क्लिक करायची मग हे इंग्रजीमध्ये भरा. त्यानंतर ते 16 पासून ते 31 तारखेपर्यंतच हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पुढे पाहिलं तर जर आपल्याला जर आपल्याला पुन्हा जर आपल्याला पुनर्मूल्यांकन फी भरायची असेल तर ₹500 भरून आपण पुन्हा आपला निकाल आपण चेक करू शकतो असं त्याचं आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती आलेली आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे क्लिक केलं आपण समजा, तर क्लिक केल्यानंतर इथे पहा रोल नंबर टाकायचा आहे. पुढे आहे समजा इथे आपण रोल नंबर टाकला. त्यानंतर पुढे आहे केंद्र प्रमुख जो काय रजिस्ट्रेशन नंबर आहे आपला तो. आता इथे रोल नंबर झाला, इथे रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर उमेदवाराचे नाव टाकायचे इथे आपल्याला. आपलं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि ऍड्रेस टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर आपण खाली जे काय ते सबमिट करायचे. जर आपण इथे एक सबमिट केलं की आपल्याला आपलं रिस्पॉन्स शीट ओपन होणार आहे आपल्याला. मग आता जे काही रिस्पॉन्स शीट आहे त्या तुम्ही लवकर ओपन करून घ्या कारण इथे वेळेची मर्यादा आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आता हे झालं आपलं जी काही पहिली गोष्ट आहे ती. आता आपण पुन्हा थोडंसं मागे जाऊया आपण. थोडं मागे गेल्यानंतर ठीक आहे. आता आपण पुन्हा मागे आलेलो आहे. आता मागे आल्यानंतर आता आपण आपलं हे रिस्पॉन्स शीटचं झालं. पुढे आता आपला महत्वाचा विषय आहे हा दुसरा मुद्दा. तर त्याच्यावर क्लिक करू आपण. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जर आपण कोणत्या गोष्टीकडे जाणार आहे, पुन्हा वरती पाहिलं तुम्ही तर इथे काय सांगितलेलं आहे, ते निवेदन आहे, नवीन आवेदन पत्र भरण्याची वेबसाईट लिंक. म्हणजे ते नाहीच. पुन्हा आपण पहिल्या टॅबवरच क्लिक करू. पहिल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे पहा पहिल्या टॅबवरतीच क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याच्यात दुसरा टॅब आहे त्यामध्ये.
जो आहे समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख परीक्षा मर्यादित विभागीय हा जो काय मुद्दा दिसतोय त्याच्यावर तुम्हाला सीईटी आणि सीटीटीची माहिती भरायची आहे. माझं ती भरण्यासाठी आपण त्याच्यावरती क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर काय काय गोष्टी येतात ते पाहूया. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर येथे पुन्हा मुद्दे दिलेले आहेत. ही माहिती इंग्रजीमध्ये भरा. त्यानंतर सीईटी आणि सीटीटी ही जी काय तुम्ही दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर पहिली उत्तीर्ण जी काय परीक्षा आहे पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची परीक्षेची माहिती खालील लिंक मध्ये भरण्यात यावी. त्यानंतर टीईटी सीटीटी जी काय परीक्षा देताना जो प्रवर्ग दिव्यांगत्व इत्यादी काय नमूद केलं असेल ते नमूद करावे. तिसरा मुद्दा आहे हा तिसरा मुद्दा आहे. खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक भरा. एकदा माहिती भरल्यानंतर पुन्हा बदलता येणार नाही. सदरची माहिती भरण्याची मुदत 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत ही आहे. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला मुदत भेटणार नाही. आता काय काय भरायची याच्यामध्ये तर आपण पाहू शकतो इथे खाली थोडंसं मी स्क्रोल करतो. इथे पहा काय काय माहिती भरायची. तिथे जर थोडासा विचार केला तुम्ही पहिला जो काय मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे केंद्र प्रमुख परीक्षेचा रोल नंबर जसं आपण रिस्पॉन्स शीटला टाकलं तसंच रजिस्ट्रेशन नंबर पण टाकायचा आहे आपलं उमेदवाराचं नाव परीक्षेचे नाव त्यानंतर टीईटी सीटीटी मधील सीट नंबर टाकायचा आहे त्यानंतर पेपर नंबर टाकायचा आहे 1 आणि 2 पुन्हा इथे संवर्ग टाकायचा तुमचा कोणती कॅटेगरी होती त्यानंतर टीईटी सीटी परीक्षेचे वर्ष त्यानंतर हे मिळालेले एकूण गुण त्यानंतर परीक्षेमध्ये मिळालेली टक्केवारी किती त्यानंतर परीक्षेचा निकाल आणि आपण दिव्यांग आहात का त्यानंतर परीक्षेचे जे काय तुमचं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटचा नंबर तुमचा हा नंबर इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि नसेल तर त्याने डॅश टाकायचे सांगितले इथे म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट भेटला असेल तर त्याचा नंबर वगैरे पुन्हा इथे माजी सैनिक किंवा शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय आहे काय ते या टाकायचे हे झाल्यानंतर तुम्ही सगळं हे जर केलं की त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी काय करायचंय तर हे जे काही सबमिट आहे ते सबमिट करायचे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म तुम्हाला आता भरायचा आहे मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही जी काही सीटीटी टीईटी आणि सीटीटीची माहिती ती तुम्हाला 21 तारखेपर्यंत भरायची आणि त्यानंतर रिस्पॉन्स शीट तुम्हाला 31 तारखेपर्यंत मिळू शकते त्यामुळे सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे तुम्ही हा जो काय फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला लवकर भरायचा आहे आता आपण इथे ओपन केलं तर बघा सगळ्यात एक इथे केलं तर टीईटी वगैरे येते परीक्षेचे नाव त्यानंतर सीट क्रमांक येतोय त्यानंतर इथे पेपर 1 आणि पेपर 2 येतोय त्यानंतर इथे कॅटेगरी येते आपली अशा पद्धतीने परीक्षेचं वर्ष येते आता इथे परीक्षेचं वर्ष कोणतं येते 2026 पण आलेलं आहे मित्रांनो म्हणजे ज्यांनी 2026 येथे पाहिलं आपण 2025 मग ती 25 ची परीक्षा म्हणजेच आपली 23 नोव्हेंबर 2025 ला झालेली ती येते 2026 मध्ये तर आता आपली जी काही फेब्रुवारी मध्ये झाली 8 तारखेला सीटीटी परीक्षा त्यासाठी त्यांनी हे ऑप्शन दिलेले आहेत 25-26 म्हणजे ज्यांनी आत्ता याच्यामध्ये असं निष्पन्न होतं की ज्यांनी आत्ताची टीईटी परीक्षा दिली त्यांचं प्रमाणपत्र अजून आलं नाही तेही इथे पात्र आहेत पुढे इथे गुण दिलेले त्यांनी टक्केवारी किती परीक्षेचा निकाल आता इथे काय सांगितलं टीईटी सीटीटी परीक्षेचा निकाल ते इलिजिबल आपण केलं परीक्षेचा निकाल इलिजिबल आलेला आहे त्यानंतर दिव्यांग आहेत का वगैरे परीक्षेमध्ये मिळालेले जे काही गोष्टी आहेत ते आहेत अशा पद्धतीने इथे खाली तुम्हाला सबमिट करायचं आहे तर आता अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काय आहे ती परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मी दिलेली आहे येथे पाहू शकता तुम्ही पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सांगतो हा जो काय टॅब आहे आपला परीक्षा परिषदेचा तर इथे समूह साधन केंद्र समन्वय पहिला जो टॅब आहे पहिला टॅब त्याच्यावरती तुम्हाला दोन टप्पे इथे आलेले आहेत तर मित्रांनो सर्वांनी आपला हा व्हिडिओ सर्व ज्यांनी परीक्षा दिली ज्या आपल्या शिक्षकांनी परीक्षा दिली केंद्र प्रमुख जे केंद्र प्रमुख झालेले आहेत मित्रांनो त्या सर्वांना हाडके सर युट्यूब चॅनल कडून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत निश्चितपणाने तुमचा स्कोर हा टॉपचा आलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात अगोदरचा व्हिडिओ मी टाकलेला होता की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली यादी कशी चेक करायची प्रत्येक जिल्ह्याला कोड होते जसं सांगितलं होतं मी पुण्याला 27 29 त्यानंतर साताराला 3200 हे सांगितले होते त्यामुळे तुम्ही त्या याद्या बनवल्या पण तसंच ही आजची अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ही सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे ज्यांनी केंद्र प्रमुख परीक्षा दिली त्यांनी आपली माहिती टीईटी आणि सीटीटी पास असाल तर 21 तारखेपर्यंत भरायची ज्यांना रिस्पॉन्स शीट पाहिजे त्यांनी ते रिस्पॉन्स शीट 31 तारखेपर्यंत पाहू शकता त्यानंतर पुन्हा त्यांना पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर 500 रुपये भरून तुम्ही ती माहिती भरू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्वांना आपल्या हाडके सर युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा ज्यांचं केंद्र प्रमुख पदी निवड झाली त्यांना आपल्या हाडके सर युट्यूब चॅनल खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद